नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ सर्वांसाठीच खूप महत्त्वाचा होणार आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज एका वेगळ्या विषयावरती या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे आणि आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। आजचा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही तुमचं आयुष्य, पैसा आणि वेळ वाचवू शकणार आहेत अशी माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितली जाणार आहे। मित्रांनो, आपण मोबाईल वापरतो कारण मोबाईल तर आता प्रत्येक जण वापरतात, पण मोबाईल वापरताना आपल्याला समोर एक ऍड येतात। मोबाईल आहे म्हणजे ऍड तर येणारच, पण ऍड येताना सर्वात जास्त लोकांना जी आकर्षित ऍड करते ती म्हणजे लोन कंपनीची ऍड। समजा तुम्हाला पैशाची गरज आहे, तुम्ही पैसे सर्व नातेवाईकांना मागितले असतील, तुमचे पाहुणे असतील त्यांना मागितले असतील आणि कोणीही तुम्हाला 1 रुपया दिला नसेल आणि समजा अचानक तुमच्या समोर अशा प्रकारे ऍड आली की तुम्ही इन्स्टंट मध्ये फक्त काही मिनिटांमध्ये डायरेक्टली फक्त आधार कार्ड, पॅन कार्ड देऊन इन्स्टंट मध्ये लोन मिळू शकता, तर तुम्ही काय कराल? त्या ऍड वरती क्लिक करताल, त्या ऍप मोबाईल मध्ये इन्स्टॉल करताल। बरोबरच ना? ट्राय करून बघूया ऍप लोन देते काय। मित्रांनो, आता सध्या एका ऍपनं असंच केलेलं आहे, भरपूर लोकांबरोबर स्कॅम केलेला आहे। आता ज्या लोन कंपनीनं लोकांना लोन द्यायचं होतं त्याच लोन कंपनीनं, स्कॅम कंपनीनं लोकांकडून लाखो करोडो रुपये घेतलेले आहेत। आता मित्रांनो, हा स्कॅम नेमका कसा झाला आणि तुम्ही कशा प्रकारे सुरक्षित राहिले पाहिजे या व्हिडिओमध्ये माहिती सांगितली जाणार आहे। मित्रांनो, आपण काय करतो, पैशाची गरज लागली की अशा प्रकारे ऍप आपल्या फोनमध्ये लगेच इन्स्टॉल करतो, कारण पैशाची गरज असते, लोक टेन्शन मध्ये असतात, पैसे कुठून आणायचे आणि अशा ऍप दिसतात नेहमी आणि अशा ऍप मोबाईल मध्ये लगेच इन्स्टॉल करतात आणि इन्स्टॉल केल्यानंतर सर्वात मोठा जो घोळ होतो, इन्स्टॉल केल्यानंतर ज्या तुम्ही परमिशन देता तिथेच मित्रांनो सर्व घोळ होतो। आता समजा एखादा चोर आहे आणि त्या चोराला तुम्ही घरामध्ये एंटर झालेला आहे, तो चोर तुमच्या घरामध्ये आलेला आहे आणि तुम्ही बाहेर गेलेला आहे, तुम्ही घर लावून, तर समजा तो चोर काय करणार? तुमच्या घरामधील जे वस्तू आहेत ते चोरणार। साहजिकच गोष्टी आहेत, कारण तो चोर आहे। आणि समजा हे झालं घराबद्दलचं, पण मित्रांनो घरापेक्षा आता सध्या मोबाईलचं खूप महत्व आहे। कारण असं होऊ शकतं की तुमच्या घरामध्ये समजा महत्वाच्या गोष्टी नसतील, पण मोबाईल मध्ये तर असतातच, कारण मोबाईल मध्ये सर्व गोष्टी आपल्या पर्सनल गोष्टी असतात, जसे फोटो असतील, व्हिडिओ असतील, डॉक्युमेंट असतील किंवा अन्य भरपूर गोष्टी आपण पर्सनल गोष्टी मोबाईल मध्येच ठेवतो। घरामध्ये न ठेवता मोबाईल मध्येच आपल्या सर्व पर्सनल गोष्टी असतात। आता घरामधला चोर घरामधील गोष्टी चोरू शकतो, पण मोबाईल मधला जो चोर असतो तो तुमच्या मोबाईल मध्ये लांब बसून, म्हणजे देशाच्या बाहेर किंवा लांब बसून तुमच्या मोबाईल मध्ये सर्व गोष्टी चोरू शकतो आणि त्या चोराला जर तुमच्या मोबाईल मध्ये तुम्ही एंटर केलं तर तो चोरी करू शकतो। आणि मित्रांनो, अशा जे ऍप आहेत, आता सध्या जी ट्रेनिंगच न्यूज आहे, एका सध्या लोन कंपनीनं भरपूर लोकांकडे जवळजवळ 5 लाख लोकांबरोबर स्कॅम केलेला आहे आणि करोडो रुपयाचा मित्रांनो स्कॅम केलेला आहे या फ्रॉड कंपनीनं, लोन कंपनीनं। मित्रांनो, तुम्हाला कोणत्याही लोन कंपनीचं ऍप तुमच्या फोनमध्ये इन्स्टॉल करताना ती लोन कंपनी ट्रस्टेड आहे का, RBI रजिस्टर आहे का, या गोष्टी तुम्हाला व्हेरीफाय करणं गरजेचं आहे, बघणं गरजेचं आहे। कारण पैसे नादात आपण या गोष्टीकडे लक्ष देत नाही आणि नंतर आपल्याला बऱ्याचशा गोष्टीचा प्रॉब्लेम होऊ शकतो। समजा तुम्ही असं फ्रॉड ऍप मोबाईल मध्ये, लोनचं फ्रॉड ऍप मोबाईल मध्ये इन्स्टॉल केलं आणि सर्व परमिशन अलाव केल्यानंतर तो स्कॅमर लांब बसून तुमच्या फोन मधील जे फोटो असतील, व्हिडिओ असतील किंवा फाईल असतील, सर्व गोष्टी लांब बसून ऍक्सेस करू शकतो। आता सध्या AI टेक्नॉलॉजीचा जमाना आहे। जर तुमचा फोटो, तुमची पर्सनल डिटेल जर समोरच्या व्यक्तीला जर मिळाले तर तो समोरचा व्यक्ती AI च्या मदतीने त्या फोटो मध्ये चेंजेस करू शकतो, व्हिडिओ मध्ये चेंजेस करू शकतो, डॉक्युमेंट मध्ये काही गोष्टी करू शकतो आणि तुम्हाला ब्लॅकमेल करू शकतो। असंच मित्रांनो या फ्रॉड कंपनीनं लोकांबरोबर केलेला आहे आणि भरपूर लोक अशा स्कॅमला बळी पडलेले आहेत, कारण लोक भीतात, काही प्रायव्हेट गोष्टी असतात, पर्सनल गोष्टी असतात, लोकांपर्यंत पोहोचू नये आणि भरपूर जे मित्रांनो लोक असतात, काही लोक जे टेन्शन मध्ये, डिप्रेशनमुळे आत्महत्या सुद्धा करू शकतात मित्रांनो। त्यामुळे तुम्हाला अगोदरच या गोष्टी लक्षात ठेवायचं आहे
असल्या कोणत्याही ऍपला बळी कधी पडायचं नाही. हे बघा मित्रांनो, जिथे 4 गोष्टी चांगल्या असतात तिथे 4 गोष्टी नक्कीच वाईट असतात. जिथे ट्रस्टेड कंपनी असतात, चांगल्या कंपनी असतात, तिथे अशा स्कॅमरच्या फ्रॉड कंपन्या तर नक्कीच येतात. पण आपल्याला सुरक्षित राहायचं आहे, कारण आता सध्या टेक्नॉलॉजी जमाना आहे आणि स्कॅमर लांब बसून मित्रांनो आपल्या बरोबर स्कॅम करतात. आपले आयुष्यभर कमवलेले पैसे मित्रांनो काही सेकंदात मध्ये उडवून नेतात. कारण आपला मोबाईल मध्येच आपलं सर्व गुगल पे असेल, फोन पे असेल किंवा आपलं जे बँकिंगचं ऍप असतं, सर्व गोष्टी आपल्या मोबाईल मध्येच असतात. आणि तुम्ही जर अशा ऍपला, थर्ड पार्टी ऍपला जर मोबाईलचा ऍक्सेस दिला तर तुम्ही आयुष्यभर कमवलेले पैसे सुद्धा मित्रांनो काही सेकंदामध्ये जाऊ शकतात. मोबाईल वापरताना तुम्हाला खास गोष्टीची काळजी घ्यायची आहे. त्या थर्ड पार्टी कंपनीचं ऍप असतात त्या कधीही मोबाईलमध्ये इन्स्टॉल करू नका. एपीके फाईल सुद्धा जे व्हॉट्सअपच्या माध्यमातून येतात, मेसेजच्या माध्यमातून येतात, त्या अशा एपीके फाईल मोबाईलमध्ये डाउनलोड कधीही करू नका. प्ले स्टोअरच्या माध्यमातून तुम्ही कोणते ऍप इन्स्टॉल केल्यानंतर ट्रस्टेड असतात मित्रांनो, पण ते सुद्धा गोष्टी तुम्हाला व्हेरीफाय करणं गरजेचं आहे. तुम्हाला ज्या ऍप बद्दल, ज्या लोन कंपनी बद्दल माहिती सांगितली ती सुद्धा प्ले स्टोअर वरती अवेलेबल होते. आता प्ले स्टोअर वरती सुद्धा अवेलेबल असेल म्हणजे 100% व्हेरीफाईड आहे का, असं नाही मित्रांनो. ज्या स्कॅम कंपनी असतात ते सुद्धा प्ले स्टोअर वरती त्यांच्या जे ऍप असतात ते लिस्ट करतात. त्यामुळे तुम्हाला व्हेरीफाय करणं गरजेचं, ते ऍप ट्रस्टेड आहे का, आरबीआय रजिस्टर आहे का, या गोष्टीची तुम्हाला चेक करणं गरजेचं आहे. आणि नंतर तुमच्या मोबाईलमध्ये अशा प्रकारचे ऍप इन्स्टॉल करा. आता भरपूर लोक काय करतात, समजा अशा प्रकारे ऍप दिसलं एखादं तर मोबाईलमध्ये इन्स्टॉल करतात, सर्व डॉक्युमेंट फिल करतात, जसे आधार कार्ड, पॅन कार्ड, सर्व इन्फॉर्मेशन टाकतात, बँकेचे डिटेल्स टाकतात आणि नंतर काय करतात, लोन रिजेक्ट मध्ये जातं. लोन रिजेक्ट मध्ये गेल्यानंतर ते काय करतात, ऍप मोबाईलमध्ये तसंच ठेवतात, काही सुद्धा करत नाही. आणि त्या ऍपला तुमच्या मोबाईलमध्ये सर्व परमिशन दिलेलं आहे, ते ऍप तुम्ही वापरतच नाही. फक्त मोबाईलमध्ये का ठेवताय? तुम्ही जे ऍप वापरता तेच मोबाईलमध्ये ठेवा. जे ऍप वापरत नाही ते अनइन्स्टॉल करून टाका, डिलीट करून टाका, कारण त्या ऍपला तुमचा मोबाईलचा सर्व ऍक्सेस मिळालेला असतो. आणि समजा अशा प्रकारचा ऍप जर स्कॅमरचा असेल, फ्रॉड कंपनीचा असेल तर नक्कीच तुमच्या बरोबर प्रॉब्लेम येऊ शकतो, कारण आपले पर्सनल गोष्टी सर्व आपल्या मोबाईलमध्येच असतात. मित्रांनो, समजलं? आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच महत्वाचा होईल. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.